आज आमच्या सोबत काही असं झालं जे आम्ही कधीच एक्सपेक्ट नव्हतं केलं. सो हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज माझ्या दिवसाची सुरुवात खूप लवकर झाली. तसं तर आम्ही सर्वच जण खूप लवकर उठलो, चक्क 4:30 वाजता. कारण आज ना मी, प्रतीक आणि मम्मी आम्ही तिघे चाललो शेगाव गजानन महाराजांच्या दर्शनाला. तसं तर निकिता पण येणार होती, पण तिने ना कॅन्सल केलं. सो आम्ही तिघेच जातोय. तर आम्ही लवकर तयारी केली, चहा वगैरे घेतला आणि लगेच निघालो. मला वाटलं होतं की आम्ही लवकर पोहोचू, पण निघता निघता एवढा उशीर झाला ना, म्हणून आम्ही शेगावला पण उशिरा पोहोचलो. नंतर आम्ही पुन्हा थोडा चहा घेतला आणि घरूनही काही खाऊन नव्हतो आलो, म्हणून भूक पण खूप जास्त लागली होती. तर आधी आम्ही तिथली ना फेमस शर्माजीची कचोरी खाल्ली आणि लगेच दर्शनाला गेलो. पण फ्रेंड्स, आज एवढी गर्दी होती ना, मी तरी आधी शेगावला एवढी गर्दी कधीच नाही बघितली. नंतर आम्ही सर्वांनी बाबाचे दर्शन घेतले आणि बाहेर आलो. पण माहितीये, आमची गाडी ना खूप दूर होती, म्हणून आम्ही तिथपर्यंत ना ऑटोने गेलो. कारण माझी मम्मी ना थोडी बिमार आहे, तर तिला जास्त चालू शकत नाही. पण फ्रेंड्स, शेगाव मध्ये आणि ऑटोची राईड घेताना आम्हाला एवढी मजा आली ना. आणि मग थोड्या वेळाने माझा मूड डोसा खायचा झाला, म्हणून आम्ही सर्वजण एका छोट्या रेस्टॉरंट मध्ये गेलो. पण फ्रेंड्स, एवढा बकवास डोसा होता ना तो, की काय सांग. मी तर तो डोसा पूर्ण खाल्लाही नाही आणि तसंच अर्धावट सोडून आम्ही निघून आलो. नंतर आम्ही गेलो महालक्ष्मी मंदिरात, महालक्ष्मीचं दर्शन करायला. फ्रेंड्स, एवढं सुंदर मंदिर आहे ना ते, की बघितलं ना की बघतच राहा वाटते. आणि आम्ही गेलो ना, ती वेळ पण एवढी मस्त होती ना, त्या टायमिंगला ते मंदिर एवढं सुंदर दिसू लागलं की बस. पण तिथेही एवढी जास्त गर्दी होती ना, मला तर ती गर्दी बघून असं वाटू लागलं की आज सगळेच लोक दर्शनाला निघालेत की काय. नंतर आम्ही पण मस्त आरामात दर्शन घेतलं आणि सरळ घराकडे निघालो. आणि घरी यायच्या आधी मस्त पोटभर जेवण केलं. तर फ्रेंड्स, असा होता माझा आजचा पूर्ण दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.